सर्वांना साष्टांग नमस्कार, सप्रेम जय नारायण। मी समाजाचा समाज माझा, मी समाजाचा समाज माझा ही संकल्पना मनामनामध्ये रुजविल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही। याच ब्रीदवाक्याने घोषवाक्याने समाजाच्या सामाजिक ऐक्यासाठी, सामाजिक अखंडतेसाठी, समाजाच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी, समाजाच्या आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक अशा उन्नती आणि उत्कर्षासाठी अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड संचलित सोनार समाज विकास परिषद महाराष्ट्राची या संघटनेची स्थापना, त्याचा उदय लवकरच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे। सोनार समाजाचे आद्यदैवत श्री संत शिरोमणी नारायणी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, प्रभू विश्वकर्मा भगवान यांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या बहुमोल अशा महत्त्वपूर्ण साथीतून, सहकार्यातून लवकरच सोनार समाज विकास परिषद महाराष्ट्राची या संघटनेची स्थापना होत आहे। या संघटनेचा निमंत्रक या नात्याने मी आपणास अगदी प्रेमपूर्वक कळकळीची विनंती करत आहे। संघर्ष यात्री, समाज यात्री राजेश पंडित रेणापूरकर आजपर्यंत अनेक संघटनेशी संबंधित राहून समाज मनाच्या जवळ राहण्याचा आणि सामाजिक चळवळीमध्ये समाजाच्या अनेक प्रश्नावर समाजाच्या साथीने, समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत कार्यरत असलेला हा तुमचा सेवक, हा तुमचा सामान्य असा समाज बांधव आज नव्या विचाराने, एका सामाजिक ध्येयाने, सामाजिक उद्दिष्टाने, एका स्वतंत्ररित्या सर्व शाखीय सोनार समाजाचं हक्काचं व्यासपीठ म्हणून आज सोनार समाज विकास परिषद महाराष्ट्राची या संघटनेची स्थापना करावी आणि या राज्यामध्ये विखुरलेल्या सोनार समाजाला कुठंतरी एकसंघ येण्यासाठी सोनार समाज विकास परिषद हे माध्यम ठरावं आणि सोनार समाज हा खऱ्या अर्थानं चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेला आहे, वेगवेगळ्या शाखेमध्ये विखुरलेला आहे। शाखीय बंधन आणि शाखीय बंधनामध्ये अनेक अशा सोनार समाजाची शाखा आज अडकून आहेत। कुठंतरी मोकळेपणानं आपण सोनार म्हणून जगावं, सन्मानपूर्वक सोनार म्हणून समाज मनापर्यंत पोहोचताना मी जातीचा सोनार असल्याचा सार्थ अभिमान आणि गर्व बाळगावा, हा हेतू देखील सोनार समाज विकास परिषदेचा राहील। आपल्या सर्वांच्या साथीने सोनार समाजामध्ये ज्या निकडीच्या प्रश्नावर आजपर्यंत आपल्याला आवाज उठवायचा असेल तो उठवला गेला नसेल, परंतु यापुढे आपण सर्वांनी मिळून समाजातील ज्वलंत प्रश्नावर, निकडीच्या प्रश्नावर आपल्या सर्वांच्या साथीने एकजुटीने समाज मनापर्यंत पोहोचून समाजाच्या न्यायिक हक्कासाठी अगदी संवैधानिक मार्गाने शासनाद्वारे आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या जवळ जाऊन आपले प्रश्न समजून सांगून आपल्या त्या प्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी आपल्या समाजाचं संघटन असणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपलं संघटन होणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही, जोपर्यंत आपली संघटनात्मक शक्ती दिसणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं
राजकीय पटलावर देखील आपला ठसठशीत असा प्रवास दिसणार नाही किंवा राजकीय लोकप्रतिनिधी आपल्याला देखील गृहीत धरणार नाहीत. आपण अल्पसंख्याक अशा सोना समाजातून मग आपलं संघटन हेही दिसलं पाहिजे. जोपर्यंत संघटन दिसणार नाही तोपर्यंत आपल्यालाही लोकप्रतिनिधी गृहीत धरणार नाहीत. यासाठी आपल्याला आपलं संघटन मजबूत करणं आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्व शाखीय सोना समाजाचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावणे, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वांनी सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेमध्ये सन्मानपूर्वक जोडलं जावं यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती करत आहे. माझ्या प्राणप्रिय समाज बांधवांनो, अनेक संघटना आज कार्यरत आहेत. तेही त्यांच्या पद्धतीने अगदी आदर्शवत त्यांचं कार्य आहे. समाजातील अनेक संघटनेचे शीर्ष नेतृत्व तेही त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करत आहेत. आपण देखील त्यांचाच आदर्श घेऊन आपल्या संघटनेच्या माध्यमातून समाज मनापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करूया. तळागाळातील माझा खेडोपाडी राहणारा, शहरी भागात राहणारा, महानगरात राहणारा हा विखुरलेला सोना समाज एकसंघ कसा येईल, समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं राज्यभर संपर्क अभियान आणि सोना समाज संवाद अभियान असा कार्यक्रम सोना समाज विकास परिषदेच्या माध्यमातून, सोना समाज विकास परिषदेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, माता भगिनीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या साथीने तोही राबवूया. जोपर्यंत आपण समाज मनापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत समाज मनाच्या समस्या आपल्याला कळणार नाही. समाज मनापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थानं जाणून घेणं हेच संघटनेचं ध्येय असले पाहिजेत. आणि त्याच ध्येयाने हा सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य ही संघटना शाखीय भेद बाजूला ठेवून सकल सोना समाज बांधवांसाठी, माता भगिनींसाठी, समाजात युवक युवतींसाठी आज कार्यरत होत आहे. सोना समाज विकास परिषद खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कशा पद्धतीने पोहोचेल, आपला कार्यकर्ता सोना समाज विकास परिषदेला शेवटच्या घटकापर्यंत सोना समाज विकास परिषदेचे ध्येय धोरण समजून सांगणार नाही तोपर्यंत संघटना देखील वाढीस लागणार नाही. यासाठी सोना समाज विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक विषयाचा प्रचार आणि प्रसार, संघटनेचे ध्येय धोरण हे समाज मनापर्यंत पोहोचण्यासाठी सोना समाज विकास परिषदेला प्रचारक आणि प्रसार करणाऱ्या समाज बांधवांची, माता भगिनींची आवश्यकता आहे. समाजामध्ये संघटनात्मक काम घटनात्मक पद्धतीने कशा प्रकारे करता येईल, सर्वांचा सन्मान या ठिकाणी कशा प्रकारे राखता येईल यासाठी सोना समाज विकास परिषद कटिबद्ध असेल. प्रत्येकाचं कार्य जाणून घेऊन त्या बांधवावर, त्या भगिनीवर त्यांच्या कार्यानुसार जबाबदारी दिली जाईल. संघटनेमध्ये सामाजिक कार्य, त्याची तळमळ, त्याची जाणीव आणि त्याचे कृतीत असलेले कार्य यावर अधिकचा विश्वास ठेवून त्या समाज बांधवावर, त्या भगिनीवर सामूहिक अशी समाजाची जबाबदारी, संघटनेची जबाबदारी सन्मानपूर्वक दिली जाईल. कुणाच्या सांगण्यावर कोणीतरी सांगतं म्हणून आपण त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी असं न करता प्रत्यक्ष त्या स्पॉटवर जाऊन, त्या ठिकाणी जाऊन समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यकर्त्यावर, त्या समाज बांधवावर तिथली जबाबदारी देण्याचं ध्येय हे सोना समाज विकास परिषदेचं असेल. सोना समाज विकास परिषदेची ज्यावेळेस वाटचाल पुढे चालू राहील, घोडदौड चालू राहील, त्यावेळेस प्रत्येक भागामध्ये
सोना समाज विकास परिषद निरीक्षक पाठवून त्या ठिकाणची निवड प्रक्रिया पूर्ण करेल. सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य ही संघटना सर्व शाखे सोना समाज बांधवांना आपली वाटली पाहिजे. सोना समाजाचा आद्यदैवत श्री संत शिरोमणी नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण कार्य करीत असताना महाराजांच्या विचाराचा देखील प्रचार व्हायला पाहिजे. प्रचार होत असताना आपल्या दैवताचा आदर बाळगून समाज मनापर्यंत जात असताना समाजातील सर्वच लहान थोरांचा देखील आदरपूर्वक संघटनेमध्ये सन्मानपूर्वक सहभाग कसा करून घेता येईल यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांना कटिबद्ध असलं पाहिजे. ही कटिबद्धता संघटनेच्या वाढीस अतिशय उपयुक्त करणार आहे. यासाठी आपण सर्वांनी सामाजिक पोटतिडकीने, सामाजिक जाणीवेने, समाज हितासाठी संघटनात्मक बांधणी, अखंडतेसाठीची सामाजिक बांधणी, समाजामध्ये असलेला अस्थिरपणा, समाजातील विश्वास वाढवण्यासाठी समाजामध्ये अनेक सामाजिक उपक्रम यापुढे घ्यावे लागतील. समाजाला उपयुक्त असलेले सामाजिक कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोना समाज विकास परिषद मनामध्ये पोहोचली पाहिजेत. यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन, माता भगिनींचं सहकार्य, तरुणांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. तरुणांच्या सहकार्याच्या शिवाय कुठलीही संघटना पुढे जात नाही. संघटना पुढे नेत असताना समाजाचे ज्येष्ठांचं मार्गदर्शन, माता भगिनींचं सहकार्य, युवकांचं सहकार्य आणि समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत या मान्यवरांच्या सूचना, त्या सूचनेचं पालन करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. समाजाच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणे, वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या प्रकारावर आपली संघटना त्या ठिकाणी तत्परतेनं पोहोचून आपल्या सोना समाज माता भगिनी यांच्या सुखदुःखामध्ये सोना समाज विकास परिषद निश्चितच तत्परतेने सहभागी असेल हा शब्द देखील या निमित्तानं आपणास देत आहे. बंधनो, अनेक संघटनेमध्ये राहून आपण सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये अनेक ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये कार्य केलेलं आहे. आज फक्त आपण ही स्वतंत्रपणे समाज मनाच्या जवळ जावं, स्वतंत्र विचाराने, समाज विचाराने, सामाजिक जाणीवेने एखाद्या सामाजिक संघटनेची स्थापना करावी हा हेतू घेऊन अखिल सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड संचलित सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना लवकरच केली जात आहे. यासाठी आपल्याला ज्या दिवशी स्थापना होईल ते लवकरच तारीख देखील कळवली जाईल. आपल्या सर्वांची उपस्थिती असणारच आहे. आपण सर्वजण एका सामाजिक भावनेतून, सामाजिक जाणीवेने आणि सर्व शाखेचं आढळ श्रद्धास्थान असलेली संघटना म्हणून सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र या संघटनेकडं पाहिलं जावं. अशाच दृष्टीनं सोना समाज विकास परिषद यापुढे कोणाचाही आकाश मनात न बाळगता, कुठल्याही संघटनेची स्पर्धा न करता, कोणत्याही समाज नेतृत्वावर कसल्याही प्रकारचा अंकुश न ठेवता अगदी स्वतंत्रपणे तेही आपले आहेत, आपणही त्यांच्या आहोत याच भावनेतून त्यांचाच आदर्श घेऊन आपण देखील सामाजिक हेतूने समाज मनापर्यंत पोहोचण्यासाठी सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचा हेतू बांधण्याचा छोटासा प्रयत्न करूया. आपली सर्वांची साथ असणारच आहे. लवकरच सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे समन्वयक, राज्य प्रचारक, राज्य संघटक यांच्या माध्यमातून संघटनेची उभारणी केली जावी आणि त्यानंतर एका विशिष्ट अशा महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये संघटनेची उर्वरित सन्मानपूर्वक जबाबदारी, सन्मानपूर्वक
त्यांच्याकडे असलेली जबाबदारी त्यांना दिली जावी यासाठी योग्य व्यक्तीची निवड उपस्थित बैठकीमध्येच केली जाईल. तत्पूर्वी राज्यप्रचारक किंवा सोना समाज विकास परिषदेचे जे निमंत्रक असतील, जे समन्वयक असतील, राज्यप्रचारक असतील, यांच्या माध्यमातून सोना समाज विकास परिषदेचा प्रचार आणि प्रसार काही दिवस केला जाईल. आणि त्यानंतर एका खास बैठकीमध्ये सोना समाज विकास परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेचे सन्मानाचे पदक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या विचाराने आणि सर्वांच्या खास प्रेमपूर्वक त्यांच्या कार्यातून दिली जातील. त्यांचं कार्य पाहिलं जाईल, त्यांच्या कार्याची गती पाहिली जाईल आणि त्यांच्या मनामध्ये समाजाविषयी असलेला आदर आणि त्यांची कृती हे सर्व पाहून त्यांच्याकडे त्या भागातली जबाबदारी देऊन संघटनेची वाढ कशी करता येईल यासाठी सोना समाज विकास परिषद महाराष्ट्राची ही संघटना म्हणजे ह्या संघटनेचा निमंत्रक या नात्याने मी राजेश पंडित रेणापूरकर आणि माझे सर्व सहकारी लवकरच समाजमानापर्यंत सोना समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या संदर्भात चर्चा आणि प्रचार आणि प्रसार आणखीन काही दिवस केला जाईल. त्यानंतर लवकरच सोना समाज विकास परिषदेची मुहूर्तमेढ आणि त्याची स्थापना योग्य अशा वेळी, तो दिवस, ती तारीख, ते स्थळ आणि सन्मानपूर्वक समाज बांधवांच्या, ज्येष्ठांच्या आणि विशिष्ट अशा समाजातील गुरुजनांच्या उपस्थितीमध्ये संघटनेची स्थापना लवकरच होईल. एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना कळकळीचं विनंती आणि आवाहन करतो आणि थांबतो. आपला सेवक राजेश पंडित रेणापूरकर, अंबाजोगाई, जिल्हा बीड. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.